आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मंजिरी महागौरी मातेची पूजा करणार नाही। या घरची सून म्हणून ही पूजा खरं तर तू करायला हवीस, पण तू ती मनापासून करणार नाहीस। मग अर्थातच कौल मिळणार नाही ना, अपशकुनही होणार। घरातल्या माणसांचा अपमान तर होतोच आहे तुझ्याकडून, आता तू देवाचाही अपमान करणार। हे काही फारसं बरं नाही मीरा। वा, आता ही बातमी माया मॅडमना जण सांगायलाच हवी। वा, हे तर सोन्याहून पिवळं झाल्यासारखं आहे। हे आता त्या मीराला सोडायचं नाही। ऑफकोर्स आत्या, या अपॉर्च्युनिटीचा फायदा आपण उचललाच पाहिजे। कौल तर लागणार नाहीच, पण जी ठिणगी उडाली आहे ना, त्याला आपण मस्त वारा घालायचा। त्या ठिणगीची आग झाली पाहिजे, असं असं मस्त भडका उडाला पाहिजे। मग चांगल्या कामाला उशीर कशाला। चला चला। मीरा, हे बघ, आई जे काही बोलल्या ते ऐकलं मी, आणि त्यांची अपेक्षा चुकीची नाहीये। अगं, अॅनिव्हर्सरी साजरी करण्याआधी तू देवीचा कौल घ्यायला हवा। खरं तर हे मी तुला आधीच सांगायला हवं होतं। तू खरंच घ्यायचीस का देवीचा कौल? हो, घरात कुठलंही महत्वाचं कार्य असलं की देवीचा कौल घ्यायचाच असतो। तेल संपेपर्यंत दिवा अखंड तेवत राहिला तर समजायचं देवीने कौल दिला। आणि तेल संपायच्या आत जर दिवा विझला तर ती देवीची इच्छा नाहीये, नाही करायचं ते कार्य। हे सारखं सारखं देवीला साकडं घालायची काय गरज आहे? आता आपण कोणतं कार्य करायचं कोणतं नाही हे तीच ठरवणार आहे का? असं नाहीये मीरा, पण आपण जे कार्य करतोय त्याला देवीचा आशीर्वाद लाभावा म्हणून कौल घेतात। आणि माझी देवीवर श्रद्धा होती, कायम माझ्या बाजूने कौल द्यायची। तू म्हणतेस तसं मी दिवा लाव आणि तो विझला तर नकोच, परत ते शकून अपशकून नकोच ते। मीरा, एकदा प्रयत्न तरी कर। नाही अंबिका, ते काही झालं ना तरी सुद्धा मी दिवा लावणार नाही। मीरा, अजित, क्यूसीकडे लक्ष द्यायला हवंय। हे नाही चालणार आहे। डोंट वरी, मी आपले क्वालिटी कंट्रोलचे जे हेड आहेत ना त्यांना ऑर्डर्स देतो, काही प्रॉब्लेम होणार नाही। नुसते ऑर्डर्स देऊन होणार नाहीये, स्वतः नीट लक्ष द्यायला हवं ना। क्वालिटी आपलं USP आहे। वी नीड टू स्टे फोकस्ड ऑन दॅट। या शुअर। अथर्व, बिझनेस कडे लक्ष देता देता थोडं लक्ष घराकडे असू देत रे। का? काय झालं? आता काय सांगू, तुला तर माहिती आहे ना मीरा सगळ्यांना किती त्रास देते। बरं, आपल्या सगळ्यांचं जाऊ देत, मंजिरी वहिनीला सुद्धा त्रास देते ती। हा? हो, कसला त्रास? ऍक्च्युली अथर्व, महागौरी मातेची पूजा करायची आहे आणि मंजिरी मॅडमचं असं म्हणणं आहे की ती पूजा घरच्या सुनेने केली पाहिजे, पण मीरा ती पूजा करायला तयार नाहीये। आता हेच बघ ना, देवाला दिवा दाखवल्याशिवाय आपण नैवेद्य दाखवत नाही, आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय वहिनी जेवत नाहीत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे।
दिस इज व्हेरी सॅड. म्हणजे मीराच्या एका हट्टापायी आता मंजिरी मॅडम दिवसभर उपाशी राहणार आहेत. नाही म्हणजे हो ना. आता जोपर्यंत देवीला दिवा दाखवत नाहीत, नैवेद्य दाखवत नाहीत, तोपर्यंत वहिनीला अस्वस्थ वाटत राहणार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ना वहिनीची किती श्रद्धा आहे देवीवर. नॉट फेअर, नॉट फेअर. नॉट एट ऑल. हा, एक्झॅक्टली माया. तुला माहिती आहे ना की मंजिरी मामीचा शब्द या घरामध्ये कुणीच खाली पडू देत नाही. पण ती काल आलेली मीरा एक शब्द ऐकत नाही मामीचा. नॉट फेअर ॲट ऑल. दादा आता तू तर तिथेच होतास ना. म्हणजे मीराबद्दल आम्ही कुणी काही खोटं सांगत नाही आहोत. तुम्हाला माहिती आहे याबद्दल? तुम्ही मला सांगितलं का नाही? आई, तू नाश्ता केला नाहीयेस. चल काहीतरी खाऊन घे. अथर्व, देवी आईची पूजा झालेली नाहीये, नैवेद्य दाखवलेला नाहीये. असं असताना अन्न गोड कसं लागेल मला? मला माहिती आहे तुझी देवीवर खूप श्रद्धा आहे, पण असं उपाशी राहून नाही चालत. अथर्व, आपल्या घरातल्या काही प्रथा आहेत, ती पाळण्याची जबाबदारी कोणाची असते? घरातल्या सुनेची. तुला आठवते अंबिका पहाटे उठायची, देवी आईची पूजा करायची. आणि ही मीरा, हिने एकदाही देवी आई समोर दिवा सुद्धा लावलेला नाही. आई, आता तू त्या गोष्टीचा विचार करू नकोस. कसा विचार करू नको अथर्व? जेव्हापासून ही मुलगी घरात आली तेव्हापासून आपल्या घरातली सुखशांतीच हरवली. घरातल्या प्रत्येक माणसाला कसा त्रास देता येईल एवढंच सुरू असतं तिच्या डोक्यात. मान्य आहे मला की तिच्या काही गोष्टी चुकत आहेत, पण ती मुद्दाम करत नाहीये आई. तिच्या बाबतीत फक्त गैरसमज होत आहेत. तुला जपणार